नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण NMMC ओके म्हणजेच काय नवी मुंबई महानगरपालिकेची जी तुमची परीक्षा होणार आहे ओके, तर पर्टिक्युलरली आपण स्टाफ नर्स पदाचा जर पेपर बघितला तर हा 17 जुलै आणि 19 जुलै या 2 दिवसावरती कंप्लीट होणार आहे ओके। तर बघा मित्रांनो, यापूर्वी सुद्धा NMMCचा एक पेपर झालेला होता, 2018 मध्ये एक्झाम झालेली होती। सेम स्टाफ नर्स पदाची सुद्धा एक्झाम झालेली होती। तर ती जी परीक्षा होती मित्रांनो, एकूण 2 शिफ्टमध्ये घेण्यात आलेली होती ओके। तर त्यापैकीचा एक शिफ्टचा जो पेपर आहे म्हणजे जी फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो, तर त्या फर्स्ट शिफ्टचा पेपर माझ्याकडे अवेलेबल आहे। तर फर्स्ट शिफ्टमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आलेले होते म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, PYQ ओके। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, हे PYQ डिस्कस करणार आहोत। तर वेगवेगळ्या पार्टमध्ये आपल्याला हे डिस्कस करावं लागणार मित्रांनो। एकूण 100 प्रश्न या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते, त्यापैकी 80 प्रश्न जी होती ती आपल्या नर्सिंगच्या सिलेबस बेस्ड होती आणि रिमेनिंग 20% जी प्रश्न होती म्हणजे 20 प्रश्न होती ती अदर सिलेबस म्हणजे जी नॉन टेक्निकल आहे, ज्यामध्ये GK, मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर आणि बाकी अजून काही विचारण्यात आलेला होता ओके। क्लिअर आहे। तर आपण प्रत्येक पार्टमध्ये एकूण 10 प्रश्न डिस्कस करणार आहोत ओके। क्लिअर आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 10 पर्यंत सगळे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत ओके। तर बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार NMMC हेल्थ डिपार्टमेंट स्टाफ नर्स मिडवायफरी एक्झाम ओके। एक्झाम डेट कोणती होती मित्रांनो, 18/11/2018 ओके। 18 नोव्हेंबरला ही परीक्षा घेण्यात आलेली होती आणि शिफ्ट कोणती होती मित्रांनो, 10 ते 12च्या दरम्यान म्हणजे 2 तासाचा वेळ दिलेला होता। ही फर्स्ट शिफ्ट होती आणि त्यानंतर अजून सेकंड शिफ्ट बघा 3 ते 5च्या दरम्यान घेण्यात आलेली होती, परंतु हा पेपर माझ्याकडे अवेलेबल नाही। माझ्याकडे फक्त फर्स्ट शिफ्टचा पेपर अवेलेबल आहे। तर फर्स्ट शिफ्टचे आपण प्रश्न डिस्कस करणार आहोत ओके। तर त्यामधला जो पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, फॅसिलिटेड डिफ्युजन इज। तर बघा, आपल्याला फॅसिलिटेड डिफ्युजन काय आहे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे ओके। तर बघा, फॅसिलिटेड डिफ्युजन जे असतं ना मित्रांनो, हे सगळं काही डिपेंड करते की सेल मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टवरती ओके। कशावरती डिपेंड करते, सेल मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट। तर आपल्याला मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट काय होते ते आधी समजून घ्यावं लागेल ओके, त्यानंतर आपण फॅसिलिटेड डिफ्युजनकडे वळणार आहोत ओके। तर बघा, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट यामध्ये काय म्हटलेलं आहे, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट। तर मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टचा अर्थ काय आहे, इट इज द पॅसेज ऑफ मॉलिक्यूल इन अँड आउट ऑफ द सेल थ्रू द सेल मेम्ब्रेन। बघा, यामध्ये वर्ड काय यूज केलेला आहे, थ्रू द सेल मेम्ब्रेन। बघा, ही सेल असेल तर यावरती एक परत मेम्ब्रेन तयार झालेला असतो, याला आपण काय म्हणतो, सेल मेम्ब्रेन म्हणतो। याला आपण काय म्हणणार, सेल मेम्ब्रेन। तर हा सेल मेम्ब्रेन हा कसा असतो, आउटर मेम्ब्रेन असतो ओके। काय असतो, हा आउटर मेम्ब्रेन असतो। तर या आउटर मेम्ब्रेनमध्ये काही सोल्युट्स आणि सॉल्वंट आतमध्ये जाणार आणि काही सोल्युट्स आणि सॉल्वंट्स बाहेर पण येणार। तर ही जी प्रक्रिया असते त्यालाच आपण काय म्हणत असतो, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट म्हणत असतो ओके। तर आता जर का आपण पर्टिक्युलरली हा जो सेल मेम्ब्रेन आहे, तर या सेल मेम्ब्रेनची ॲनाटॉमी जर बघितली तर हा सेल मेम्ब्रेन आपल्याला लिपिड बायलेयरचा दिसून येतो ओके। कसा दिसून येतो, लिपिड बायलेयरचा। तर बघा, या ठिकाणी काय दिसून येत आहे, हा एक लिपिड दिसून येत आहे, परत इकडे लिपिड दिसून येत आहे। तर 2 लिपिडचे लेयर आहेत, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज लिपिड बाय लेयर। याला आपण काय म्हणणार, लिपिड बाय लेयर म्हणणार ओके। तर हा लिपिड बाय लेयर जो असतो मित्रांनो, हा 3 कॉम्पोनंट पासून बनलेला असतो। एकतर याच्यामध्ये फॉस्फोलिपिड्स असतात ओके, त्यानंतर कोलेस्टेरॉल असते ओके, त्यानंतर यामध्ये ग्लायकोलिपिड्स असतात। आता फॉस्फोलिपिड्स किती असतात, जवळपास 75% फॉस्फोलिपिडपासून हा लिपिड बाय लेयर तयार झालेला आहे। कोलेस्टेरॉल जवळपास 20% कोलेस्टेरॉलपासून लिपिड बाय लेयर तयार झालेला आहे आणि त्यानंतर ग्लायकोलिपिड्सचा जर विचार केला तर जवळपास 5% ग्लायकोलिपिड्स, असा ओव्हरऑल 100% पासून काय बनलेला आहे, लिपिड बाय लेयर तयार झालेला आहे ओके। तर लिपिड बाय लेयर काय आहे, आउटर बाउंड्री ऑफ द सेल आहे ओके। जी सेलची आउटर कव्हरिंग असते त्यालाच आपण लिपिड बाय लेयर असं म्हणतो ओके, सॉरी सेल मेम्ब्रेन म्हणत असतो किंवा त्या सेल मेम्ब्रेनलाच आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणत असतो ओके। काय म्हणू शकतो, प्लाझ्मा मेम्ब्रेन सुद्धा म्हणू शकतो ओके। तर आता काय आहे की जो सेल मेम्ब्रेन आहे किंवा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तर यामधून काय होत आहे की काही सोल्युट्स आणि सॉल्वंट आतमध्ये जात आहेत किंवा काही सोल्युट आणि सॉल्वंट बाहेर सुद्धा येत आहे, म्हणजे हा काय होत आहे, याचा ट्रान्सपोर्ट होत आहे ओके। काय होत आहे, ट्रान्सपोर्ट होत आहे। तर ट्रान्सपोर्ट कसा होणार मित्रांनो, 2 पद्धतीने ट्रान्सपोर्ट होणार ओके। किती पद्धतीने ट्रान्सपोर्ट होणार, 2 पद्धतीने ट्रान्सपोर्ट होत असतो ओके। कोणत्या 2 पद्धती आहेत मित्रांनो, एकतर याच्यामध्ये ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट असतो किंवा अजून याच्यामध्ये दुसरा असतो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट ओके। किती पद्धतीचे आहेत, 2 पद्धतीचे आहेत, एक आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरा आहे मित्रांनो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट। तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय होणार, तर बघा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये 2 टाईपचे आपल्याला ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दिसून येतात ओके।
आधी तर हे समजून घेऊयात की ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय होते. तर ज्यावेळेस सोल्यूट्स आणि सॉल्व्हंटची एंट्री किंवा एक्झिट होत आहे, ओके, तर त्यावेळेस त्या सोल्यूट्स आणि सॉल्व्हंट्सला एनर्जीची रिक्वायरमेंट असेल. कशाची रिक्वायरमेंट असेल? एनर्जी. आता एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये असेल? प्रायमरीली एटीपीच्या फॉर्ममध्ये असते. ओके, कोणत्या फॉर्ममध्ये असेल? प्रायमरीली एटीपीच्या फॉर्ममध्ये असेल. आणि सेकंडरीली जर बघितलं तर यामध्ये आपल्याला आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट थ्रू सुद्धा काय होत असते? आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट थ्रू सुद्धा काय होणार? मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट होणार. ओके, आणि हे जे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे मित्रांनो, तर ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट दोन पद्धतीने होणार. ओके, एकतर याच्यामध्ये पंप ट्रान्सपोर्ट असतो. ओके, कोणता असतो? पंप ट्रान्सपोर्ट असतो. आणि यामध्ये दुसरा जो असतो तो असतो वेसिकल्स. ओके, काय असतो? वेसिकल्स. अगेन जर आपण पंप ट्रान्सपोर्टला जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये आपल्याला दोन टाईपचे ट्रान्सपोर्ट बघायला भेटतात. एक असतो प्रायमरी ट्रान्सपोर्ट आणि दुसरा असतो सेकंडरी ट्रान्सपोर्ट. त्याचप्रमाणे जर का आपण वेसिकल ट्रान्सपोर्ट जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये अगेन आपल्याला दोन टाईपचे ट्रान्सपोर्ट बघायला भेटतात. एक असतो एक्झोसाइटोसिस. ओके, एक्झोसाइटोसिस. आणि दुसरा जो असतो तो असतो एंडोसाइटोसिस. ओके, आता हा एक्झोसाइटोसिस म्हणजे काय? तर जेवढी सेल जी आहे ती बाहेर जर काही जर फेकत असेल, ओके, जर वेस्ट मटेरियलला जर बाहेर फेकत असेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज एक्झोसाइटोसिस. परंतु एंडोसाइटोसिस म्हणजे काय होणार? की एंडोसाइटोसिस म्हणजे काय? की सेल काहीतरी आतमध्ये घेत आहे. ओके, तर आतमध्ये घेण्याच्या सुद्धा दोन प्रक्रिया असतात. एक तर याच्यामध्ये पिनोसाइटोसिस असते आणि दुसरा काय असतो? दुसरा असतो मित्रांनो याच्यामध्ये फॅगोसाइटोसिस. ओके, काय असेल? पिनोसाइटोसिस असेल किंवा मग काय असेल? फॅगोसाइटोसिस असेल. ओके, तर आता हा पिनोसाइटोसिस म्हणजे काय? तर यालाच आपण सेल ड्रिंकिंग म्हणतो. ओके, काय म्हणणार याला आपण? सेल ड्रिंकिंग म्हणणार. आणि फॅगोसाइटोसिसला आपण सेल एनगल्फिंग म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो? सेल एनगल्फिंग. आता सेल ड्रिंकिंग आणि सेल एनगल्फिंग म्हणजे काय होणार? तर बघा, कोणताही लिक्विड मटेरियल, ओके, काय म्हटलेलं आहे? जर लिक्विड मटेरियल सेल जर स्वतःमध्ये आतमध्ये जर घेत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? सेल ड्रिंकिंग म्हणणार. परंतु समजा जर सॉलिड मटेरियल किंवा सेमी सॉलिड मटेरियलला जर सेल आतमध्ये घेत असेल तर त्याला आपण सेल एनगल्फिंग म्हणत असतो. ओके, एवढं क्लिअर आहे. तर हे झालं सगळं काही ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टबद्दल. त्याचप्रमाणे असते मित्रांनो पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. आता पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट काय असते ते सुद्धा आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर बघा, जसा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट होती, त्याप्रमाणे पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये कोणत्याही एनर्जीची रिक्वायरमेंट नसेल. नो एनर्जी रिक्वायरमेंट म्हणून घेऊयात. ओके, काय रिक्वायरमेंट आहे का एनर्जीची? म्हणजे जे काही एलिमेंट्स आतमध्ये जात आहेत किंवा बाहेर निघत आहेत तर त्यासाठी कोणत्याही टाईपच्या म्हणजे एटीपीच्या फॉर्ममध्ये किंवा आयोनिक कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या फॉर्ममध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट लागणार नाही. ओके, क्लिअर आहे. तर बघा, आता जसा यामध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट नाही, परंतु पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट जो असतो ना मित्रांनो, अगेन यामध्ये आपल्याला दोन टाईपचा पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट बघायला भेटतो. ओके, किती असेल? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट दोन टाईपचा. एक तर याच्यामध्ये असतो डिफ्युजन. ओके, काय असतो? डिफ्युजन असतो. आणि दुसरा असतो मित्रांनो ऑस्मोसिस. ओके, काय असतो? ऑस्मोसिस. अगेन आपण जर का डिफ्युजनला जर ऑब्झर्व केलं मित्रांनो, तर यामध्ये डिफ्युजन जो असतो ना हा दोन पद्धतीने होणार. किती पद्धतीने होणार? दोन पद्धतीने. एक तर याच्यामध्ये सिंपल डिफ्युजन असतो आणि दुसरा जो असतो त्याला आपण फॅसिलेटेड डिफ्युजन म्हणणार. ओके, फॅसिलेटेड डिफ्युजन म्हणून घेणार. ओके, तर ओव्हरऑल जर बघितलं मित्रांनो तर आपला प्रश्न कशावरती होता? डिफ्युजनवरती होता. ओके, तर डिफ्युजनमध्ये आपल्याला काय विचारण्यात आलेला होता की डिफ्युजन म्हणजे काय होते एवढंच आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेलं आहे. तर आता डिफ्युजन म्हणजे काय होते? तर बेसिकली डिफ्युजन आपल्याला समजून घेण्याचं असेल तर सिंपल डिफ्युजन, फॅसिलिटेड डिफ्युजन या दोनही टर्म समजणे गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपण समजू शकणार की डिफ्युजन एक्झॅक्टली काय आहे. तर ओके, तर बघा याच्यामध्ये काय आहे? पहिला एकतर याच्यामध्ये सिंपल डिफ्युजन आहे. ओके, काय आहे? सिंपल डिफ्युजन. तर बघा, सिंपल डिफ्युजन म्हणजे काय होत आहे की जेव्हा केव्हा सोल्यूट्स, ओके, जेव्हा केव्हा काय आहे? सबस्टन्स किंवा त्यालाच आपण काय म्हणणार? सोल्यूट्स म्हणणार. ओके, जर सोल्यूट्सची एंट्री होत आहे किंवा एक्झिट होत आहे कशा थ्रू? थ्रू द लिपिड बाय लेयर्स. ओके, लिपिडचा जो बाय लेयर आहे याच्यामधून काय होणार? याचा ट्रान्सपोर्ट होणार. कशाचा ट्रान्सपोर्ट होणार? सोल्यूट्सचा ट्रान्सपोर्ट होणार. तर जेव्हा सोल्यूट्सचा ट्रान्सपोर्ट होत आहे थ्रू द लिपिड बाय लेयर ऑफ सेल मेम्ब्रेन, तर यामध्ये कोणत्याही टाईपच्या प्रोटीन्सची आपल्याला म्हणजे कोणत्याही टाईपच्या प्रोटीन्सची गरज नाही पडत. विदाऊट हेल्प ऑफ मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट प्रोटीन. ओके, काय म्हटलेलं आहे? विदाऊट हेल्प ऑफ मेम्ब्रेन ट्रान्सफर
प्रोटीन, ओके, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट प्रोटीनची गरज पडत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार, सिंपल डिफ्युजन म्हणणार. ओके, आणि त्यानंतर असतो मित्रांनो फॅसिलिटेड डिफ्युजन. तर फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय होणार, सेम सबस्टन्स किंवा जे सोल्यूट्स असणार हे लिपिड बायलेयर, जो सेलचा जो लिपिड बायलेयर आहे, कवरिंग आहे, त्यामधून काय होणार, ट्रान्सपोर्ट होणार. ओके, तर ट्रान्सपोर्ट होताना यामध्ये मात्र कशाची गरज पडणार, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट प्रोटीनची गरज पडणार विथ द हेल्प ऑफ मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट. ओके, तर मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टनी जर का मेम्ब्रेन ट्रान्सपोर्टच्या हेल्पनी जर का ट्रान्सपोर्ट होत असेल तर त्याला आपण फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणणार. आणि जर का त्या ठिकाणी मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट प्रोटीनची जर गरज पडत नसेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, सिंपल डिफ्युजन म्हणत असतो. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो एक ऑस्मोसिस टर्म सांगितलेला होता. ओके, तर ऑस्मोसिसमध्ये काय होते मित्रांनो, यामध्ये सॉल्व्हंटचा मुवमेंट होतो. बघा या ठिकाणी कशाचा मुवमेंट होत आहे, सोल्यूट्स म्हणजे काय, सबस्टन्सेस आहेत. ओके, आणि सॉल्व्हंट म्हणजे काय, फक्त वॉटर. ओके, फक्त वॉटरचा काय होणार, मुवमेंट होणार. ओके, वॉटर काय होणार, डिफ्यूज होणार अक्रॉस द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. फ्रॉम कसा मुवमेंट होणार याचा, फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. ओके, कुठून कोणीकडे होत आहे, लोअर कॉन्सन्ट्रेशन कडून हायर कॉन्सन्ट्रेशन कडे होत आहे, त्याला ऑस्मोसिस म्हणत असतो. आणि सिंपल डिफ्युजन किंवा फॅसिलिटेड डिफ्युजन जो असतो मित्रांनो, हा हायर कॉन्सन्ट्रेशनकडून लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे मोमेंट होणार. कशाचा, सोल्यूट्सचा मोमेंट होणार. आणि सॉल्व्हंटचा जो मोमेंट होत असतो त्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार, ऑस्मोसिस. आणि याचा ट्रान्सपोर्ट कसा होणार, लोअर कॉन्सन्ट्रेशनकडून हायर कॉन्सन्ट्रेशनकडे होणार. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण परत आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेला होता, फॅसिलिटेड डिफ्युजन इज. फॅसिलिटेड डिफ्युजन म्हणजे काय, अ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इन्व्हॉल्विंग कॅरियर प्रोटीन, a passive transport without need of carrier protein. Option C आहे an active transport without need of carrier protein. ऑप्शन डी आहे an active transport involving carrier protein. तर बघा मित्रांनो आत्ताच जस्ट सांगितलेलं आहे की आपल्याकडे ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम किती आहेत, एकतर ॲक्टिव्ह असतो आणि पॅसिव्ह असतो. ओके, तर पॅसिव्हमध्ये आपण काय समजून घेतलेलं होतं, डिफ्युजन आणि ऑस्मोसिस. ओके, तर डिफ्युजनमध्ये अगेन आपण काय समजून घेतलेलं आहे की डिफ्युजन जो असतो यामध्ये कशाची गरज पडेल, जर फॅसिलिटेड डिफ्युजन जर असेल तर त्याला प्रोटीनची गरज पडणार, ट्रान्सपोर्ट प्रोटीनची. आणि सिंपल डिफ्युजन जर असेल तर कोणत्याही प्रोटीनची गरज पडेल नाही. ओके, तर म्हणजेच याचा आन्सर काय असेल मित्रांनो, अ पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट विदाउट नीड ऑफ कॅरियर प्रोटीन असा याचा आन्सर असेल. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ओके, तर क्वेश्चन 1चा आन्सर काय होता, ऑप्शन बी होता. मग नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, वुफिंग कफ इज कॉज्ड बाय. ओके, आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे, वुफिंग कफ म्हणजे काय होते किंवा कशामुळे होतो, तर वुफिंग कफलाच आपण मराठीमध्ये डांग्या खोकला म्हणतो. ओके, तर हा डांग्या खोकला जो असतो मित्रांनो, याचा जर आपल्याला पॉझिटिव्ह एजंट जर विचारलं तर पॉझिटिव्ह एजंट काय असेल, ऑप्शन ए क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, ऑप्शन बी नेझेरिया गोनोरी, ऑप्शन सी बॉर्डेटेला परच्युसिस, ऑप्शन डी साल्मोनेला टायफी. ओके, तर जो वुफिंग कफ असतो मित्रांनो हा कशाने होणार, बॉर्डेटेला परच्युसिसनी होणार. ओके, कशाने होणार, बॉर्डेटेला परच्युसिसनी. ओके, तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनीचा जर बघितला मित्रांनो तर यामुळे काय होणार, टिटॅनस होतो. ओके, यामुळे काय होतो, टिटॅनस. ओके, तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हे जे असतात ना हे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाज आहेत. ओके, कोणते बॅक्टेरियाज आहेत, ग्राम पॉझिटिव्ह. नेझेरिया गोनोरी, बघा नेझेरिया जी स्ट्रेन असते मित्रांनो तर यामध्ये आपल्याला 2 टाईपचे बॅक्टेरियाज बघायला भेटतात. बेसिकली हे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाज आहेत. ओके, आणि कोणत्या शेपचे असतात, स्पेरिकल किंवा ओव्हल शेपचे असतात. ओके, आणि हे कसे आहेत, डिप्लोकोकाय, म्हणजे हे 2 एकामेकासोबत अटॅच असतात, असे 2 सोबत असतात, त्याला आपण डिप्लोकोकाय म्हणणार. ओके, तर ह्या नेझेरिया स्ट्रेनमध्ये किती टाईपचे बॅक्टेरियाज दिसून येतात, एकतर याच्यामध्ये नेझेरिया मेनिंजायटिस असते. ओके, जो काय करणार, मेनिंजायटिस कॉज करणार. आणि दुसरा असतो नेझेरिया गोनोरी, जो काय करेल, गोनोरिया नावाचा जो डिसीज आहे त्याला कॉज करायचा काम करेल. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, तर आता जर आपण नेझेरिया गोनोरीबद्दल का आपण डिटेलमध्ये जर बघितलं मित्रांनो तर नेझेरिया गोनोरीमध्ये सिक्रेशन विचारला जातो की नेझेरिया गोनोरीमध्ये वजायनल सिक्रेशन कोणत्या कलरचा असतो, तर हा येलोइश किंवा ग्रीनिश कलरमध्ये सिक्रेशन प्रेझेंट असतो. ओके, क्लिअर आहे. आणि यामध्ये असं सुद्धा विचारला जातो की याचा ट्रान्सपोर्ट कसा होतो किंवा याचा इन्फेक्शन कसं होतं, तर हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे. ओके, किंवा एकतर सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे ट्रान्समिट होणार किंवा वजायनल डिलेव्हरीच्या
ड्युरेशनमध्ये सुद्धा हा काय होऊ शकतो, ट्रान्समिट होऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. तर वजायनल डिलेव्हरीच्या दरम्यान ज्या वेळेस ट्रान्समिट होतं तर बेबीला ट्रान्समिट होणार, तर बेबीच्या आईजला अफेक्ट करतो. ओके, तर बेबीच्या आईजला अफेक्ट करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार, ऑप्थॅल्मिया निओनॅट्रम कंडिशन म्हणणार. काय म्हणणार, ऑप्थॅल्मिया निओनॅट्रम. तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये जर का विचारला ऑप्थॅल्मिया निओनॅट्रम कशामुळे होतो, कशामुळे होणार, नेझेरिया गोनोरीमुळे होणार. ओके, आणि त्यानंतर आहे मित्रांनो साल्मोनेला टायफी. तर बघा साल्मोनेला टायफीमुळे काय होतो, टायफॉइड होतो. आणि टायफॉइडसाठी आपण कोणती टेस्ट करत असतो, विडाल टेस्ट करत असतो. ओके, क्लिअर आहे. तर वुफिंग कफ कशामुळे होणार, बॉर्डेटेला परच्युसिसमुळे होणार. ओके, तर आता बॉर्डेटेला परच्युसिस बद्दल थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. बघा, जो बॉर्डेटेला परच्युसिस आहे हा कसा ऑर्गॅनिझम आहे, ग्राम निगेटिव्ह ऑर्गॅनिझम आहे. ओके, आणि हा कोकोबॅसिलाय आहे. कसा आहे, कोकोबॅसिलाय. ठीक आहे. तर याचा जर आपण रूट ऑफ ट्रान्समिशन जर बघितला तर हा ड्रॉपलेट रूटनी काय होणार, ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे असं समजून घेऊया. कसा आहे, हा ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. आता अजून आपल्याला प्रश्न याच्यावरती सुद्धा विचारले जाऊ शकते की जी डांग्या खोकल्या किंवा वुफिंग कप किंवा परच्युसिसची वॅक्सिन आपण केव्हा देणार, वॅक्सिनचा शेड्यूल कसा असेल. तर वॅक्सिनचा जो शेड्यूल असतो 0, 6, 10 आणि 14 या वीकमध्ये देतो. ओके, कोणत्या वीकमध्ये देणार, 6, 10 आणि 14व्या वीकमध्ये देणार. बूस्टर डोस केव्हा दिला जातो, बूस्टर डोस आपण फर्स्ट बूस्टर डोस आपण 16 ते 24 वीकमध्ये देणार. आणि जो सेकंड बूस्टर डोस आहे मित्रांनो तो आपण 5 ते 6व्या वर्षी देत असतो. ओके, क्लिअर आहे. आणि याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की बॉर्डेटेला परच्युसिसचे मोस्ट इन्फेक्टिव्ह स्टेज कोणती असते. ओके, काय म्हटलेलं आहे, मोस्ट इन्फेक्टिव्ह स्टेज. तर बघा, जी कॅटेरियल स्टेज असते ना तीच मोस्ट इन्फेक्टिव्ह स्टेज असते. कोणती, कॅटेरियल. ओके, कॅटेरियल स्टेज जी असते ही खूप इन्फेक्टिव्ह स्टेज असते. तर असं सुद्धा तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर आहे. तर आपल्याला प्रश्न काय विचारला होता, वुफिंग कपचा कॉझेटिव्ह एजंट कोणता असतो, बॉर्डेटेला परच्युसिस असतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3, ॲन्युलर स्टॉप इज प्रेझेंट इन. ओके, तर बघा ॲन्युलर स्टॉप असा काही एक इक्विपमेंट असेल जो कशामध्ये प्रेझेंट असतो असा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोप किंवा डार्क फील्ड मायक्रोस्कोप. तर बघा हा जो ॲन्युलर स्टॉप जो आहे ना मित्रांनो हा कंडेन्सर पार्ट जो असतो. ओके, कोणता पार्ट म्हटलेला आहे, कंडेन्सर. बघा मायक्रोस्कोपला ज्यावेळेस आपण ऑब्झर्व करतो तर मायक्रोस्कोपमध्ये एक एरिया असतो किंवा एक पार्ट असतो त्याला आपण कंडेन्सर म्हणतो. तर या कंडेन्सरच्या जस्ट खाली काय असते, ॲन्युलर स्टॉप लोकेटेड असतो. ओके, परंतु कोणत्या टाईपच्या मायक्रोस्कोपमध्ये असेल ते सुद्धा आपण 1 बाय 1 समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. ओके, बघा हा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर बघा हा थर्ड नंबरवरती काय दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला कंडेन्सर लेन्स दिसत आहे. ओके, थर्ड नंबरवरती काय दिसत आहे, कंडेन्सर लेन्स. तर याच्या जस्ट बिलो काय असेल, ॲन्युलर रिंग असेल. ओके, काय असेल, ॲन्युलर रिंग. तर या ॲन्युलर रिंगचं काम काय आहे, तर बेसिकली जे काही लाईट यामधून येतोय, ओके हा जो लाईट येतोय तर याला कोनिकल शेपमध्ये फॉर्म करण्याचं काम करतो. ओके, कोणत्या शेपमध्ये फॉर्म करण्याचं काम करतो, कोनिकल शेपमध्ये फॉर्म करण्याचं काम करतो. कोण फॉर्म करेल, ॲन्युलर रिंग फॉर्म करेल. ओके, क्लिअर आहे. तर बेसिकली जो कंडेन्सरमध्ये जो ॲन्युलर रिंग आहे तर ती कोणत्या मायक्रोस्कोपमध्ये प्रेझेंट असते, तर ही जनरली जो फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप आहे तर यामध्ये प्रेझेंट असते. ओके, क्लिअर आहे. कोणत्या मायक्रोस्कोपमध्ये प्रेझेंट असते, फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये. तर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर काय असेल, ऑप्शन बी असेल. ओके, क्लिअर आहे. तर बघा याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही माहिती मायक्रोस्कोपबद्दल माहिती समजून घेऊयात. तर फादर ऑफ मायक्रोस्कोपी कोणाला म्हटलं जाते, तर बघा सगळ्यात आधी मायक्रोस्कोप कोणी डिस्कवर केलेला होता, अँटनी वॉन लुवेनहॉक यांनी केलेला होता. ओके, अँटनी वॉन लुवेनहॉक या पर्सननी काय केलेला होता, सगळ्यात आधी मायक्रोस्कोप डिस्कवर केलेला होता. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला तर बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये असं विचारलं जाऊ शकतं मित्रांनो की सिंपल मायक्रोस्कोप कोणी डिस्कवर केलेला आहे. ओके, सिंपल मायक्रोस्कोप कोणी डिस्कवर केलेला आहे, तर त्यावेळेस तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे की अँटनी वॉन लुवेनहॉक या पर्सननी काय केलेलं आहे, सिंपल मायक्रोस्कोप डिस्कवर केलेला आहे. म्हणूनच त्यांना आपण काय म्हणत असतो, फादर ऑफ मायक्रोस्कोपी म्हणत असतो. ओके, त्यानंतर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की कंपाऊंड मायक्रोस्कोप कोणी डिस्कवर केलेला आहे, तर कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे मित्रांनो हॅन्स आणि जेन्सन नावाचे असे पर्सन होते. कोण,
हॅन्स आणि जॅन्सन नावाचे 2 पर्सन होते, त्यांनी डिस्कवर केलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे मित्रांनो, तर हा मॅक्स नॉल नावाचा एक पर्सन होता. ओके, मॅक्स नॉल आणि त्याचाच एक स्टुडंट होता मित्रांनो रस्का. ओके, तर ह्या दोघांनी मिळून इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप डिस्कवर केलेला आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ऑप्टिकल किंवा लाईट मायक्रोस्कोप. ओके, तर ऑप्टिकल किंवा लाईट मायक्रोस्कोप असतो ना मित्रांनो, तर हा बेसिकली यामध्ये लाईट सोर्सचा आपण यूज करतो. कशाचा यूज करतो? लाईट सोर्सचा यूज करतो. कशाकरिता? जसं आपल्याला PS करायचा आहे म्हणजे पेरिफेरल स्मेअर करायचा आहे, किंवा स्टूल मायक्रोस्कोपी करायची आहे, किंवा ग्राम स्टेनिंग करायची आहे, किंवा हँगिंग ड्रॉप प्रिपरेशन तयार करायचं आहे, किंवा कल्चर मीडियाची स्टडी करायची आहे, तर त्यावेळेस आपण कशाचा यूज करणार? ऑप्टिकल मायक्रोस्कोप. त्यानंतर बघा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. जसा आपला क्वेश्चन जो होता त्याचा आन्सर सुद्धा फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप होता. तर फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप कशासाठी यूज होणार? अशा टाईपच्या टिश्यू ज्या ऑप्टिकल किंवा लाईट मायक्रोस्कोपने म्हणजे आपण ऑब्झर्व करू शकत नाही, तर त्या टाईपच्या टिश्यूज आपण कशाने डिस्कवर करणार किंवा कशाने ऑब्झर्व करणार? फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपनी ऑब्झर्व करणार. ओके, त्यानंतर असतं मित्रांनो फ्लुरोसंट मायक्रोस्कोप. तर फ्लुरोसंट मायक्रोस्कोपमध्ये आपण फ्लुरोसंट डाईजचा वापर करतो. ओके, तर ह्या डाईज ज्या असतात बेसिकली मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलाची स्टडी करायची आहे, किंवा ब्लड युरिन किंवा ब्लड कल्चरची स्टडी करायची असेल, किंवा युरिन कल्चरची जर स्टडी करायची असेल त्यावेळेस यूज करतो, किंवा CSFची जर स्टडी करायची असेल त्यावेळेस सुद्धा आपण फ्लुरोसंट मायक्रोस्कोपचा यूज करत असतो. त्यानंतर आहे डार्क फील्ड किंवा डार्क ग्राउंड मायक्रोस्कोप. तर डार्क ग्राउंड किंवा डार्क फील्ड मायक्रोस्कोप जो असतो यामध्ये जे एक्स्ट्रीमली स्लॅन्डर बॅक्टेरियाज असतात, एक्स्ट्रीमली स्लॅन्डर बॅक्टेरियाज ॲज लाईक स्पायरोशिट्स. ओके, स्पायरोशिट्स. तर स्पायरोशिटची जर स्टडी करायची जर झाली तर त्यासाठी आपण काय करणार? डार्क फील्ड किंवा डार्क ग्राउंड मायक्रोस्कोपचा यूज करणार. त्यानंतर आहे मित्रांनो इंटरफेरन्स मायक्रोस्कोप. तर इंटरफेरन्स मायक्रोस्कोप जो असतो तो फॅट्स किंवा प्रोटीन्स किंवा न्यूक्लिक ॲसिड जे आहेत, सेलमध्ये जे फॅट्स किंवा न्यूक्लिक ॲसिड किंवा प्रोटीन्स प्रेझेंट आहेत त्यांची जर स्टडी करायची जर झाली तर त्यासाठी आपण इंटरफेरन्स मायक्रोस्कोपचा यूज करत असतो. ओके, क्लिअर आहे? तर मग या ठिकाणी याचा आन्सर काय असेल मित्रांनो? जो क्वेश्चन नंबर 3 होता तर याचा आन्सर काय होता? फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोप. तर ॲन्युलर स्टॉप कुठे प्रेझेंट असतो? फेज कॉन्ट्रास्ट मायक्रोस्कोपमध्ये प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 4. चूज द क्लोजेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड इलिसिट. बघा, तर आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? क्लोजेस्ट मिनिंग म्हणजे जवळपास याला सिमिलर वर्ड म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? सिनॉनिम विचारण्यात आलेला आहे. कोणत्या वर्डचा सिनॉनिम विचारण्यात आलेला आहे? एलिसिट. ओके, तर एलिसिटचा अर्थ काय? एलिसिटचा मिनिंग काय होते? की एखाद्या गोष्टीचा अर्थ काढणे. ओके, काय काढणे? अर्थ काढणे. एखादी जर तुम्ही स्टोरी जर ऐकली तर त्याचा अर्थ काय निघतो? मॉरल काय निघत आहे किंवा त्याचा एक्स्ट्रॅक्ट काय निघत आहे ते म्हणजे काय होतं? एलिसिट होते. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए एक्स्ट्रॅक्ट, ऑप्शन बी एक्झोटिक, ऑप्शन सी इलिगल, ऑप्शन डी रिस्ट्रेन. तर जस्ट मी आता सांगितलेलं होतं मित्रांनो, एखाद्या गोष्टीचा आपण काय काढत आहोत? अर्थ काढत आहोत म्हणजेच एक्स्ट्रॅक्ट काढत आहोत. ओके, तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए एक्स्ट्रॅक्ट असेल. ओके, क्लिअर आहे? हां, त्यानंतर बघा या ठिकाणी एक्झोटिक वर्ड दिसतोय. तर एक्झोटिकचा अर्थ काय असतो? जो अनोळखी असतो, अनफॅमिलियर असतो, त्याला आपण एक्झोटिक म्हणतो. ओके, त्यानंतर इल्लिगल. इल्लिगल म्हणजे काय होते? बेकायदेशीर. ओके, बेकायदेशीर जे असते त्याला आपण इल्लिगल म्हणतो. आणि रिस्ट्रेन. रिस्ट्रेन म्हणजे काय? त्याला आपण एखाद्याला प्रतिबंधित करून ठेवलेला आहे की एखाद्या ठिकाणी जायचं नाही. म्हणजे जसं ICUचा एरिया असतो किंवा OTचा एरिया असतो, तो कसा असतो? रिस्ट्रिक्टेड असतो. नॉर्मल पर्सन त्याच्यामध्ये एंटर करू शकत नाही. जे मेडिकोज आहेत तेच फक्त त्याच्यामध्ये एंटर करू शकतात. ओके, क्लिअर आहे? तर क्वेश्चन नंबर 4चा आन्सर काय असेल? ऑप्शन ए एक्स्ट्रॅक्ट. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलेलं आहे मित्रांनो? इपिनेफ्रिन अँड नॉर इपिनेफ्रिन आर द हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय. ओके, तर बघा 2 हॉर्मोन्स आहेत. कोणता आहे? एक तर इपिनेफ्रिन आहे आणि दुसरा कुठला आहे? नॉर इपिनेफ्रिन. इपिनेफ्रिनलाच आपण ॲड्रेनालिन म्हणतो, नॉर इपिनेफ्रिनलाच आपण नॉर ॲड्रेनालिन म्हणत असतो. ओके, तर हे कुठून सिक्रेट होतं? ओके, तर हे कुठून सिक्रेट होतं ते त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण ॲनाटॉमी समजणे गरजेचं आहे. ओके, तर पुढे बघूयात. बघा या ठिकाणी आपल्याला कोणती ग्लँड दिसत आहे? या ठिकाणी आपल्याला किडनीज दिसत आहेत. हे काय आहे? किडनीज. ओके, ह्या दोन्ही पण काय आहेत? ही कशी असेल? ही राईट किडनी असेल आणि ही लेफ्ट किडनी असेल. ओके, क्लिअर आहे? तर ह्या किडनीजलाच आपण कोणती ग्लँड म्हणतो? रिनल ग्लँड म्हणतो. ओके, कोणती ग्लँड म्हणत असतो? याला आपण रिनल ग्लँड.
किडनीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज रिनल ग्लँड. ग्लँड वर्ड केव्हा यूज होतो, ज्या वेळेस याच्यामधून कोणते हॉर्मोन सिक्रेट्स होत असणार तर त्यावेळेस आपण ग्लँड वर्ड यूज करतो. जसा किडनीमधून मग कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात, जसा रेनिन सिक्रेट होतो किंवा 1,2,5 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल सिक्रेट होतो किंवा त्याच्यानंतर इरिथ्रोपॉयटिन सिक्रेट होतो. ओके, क्लिअर आहे. म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, ग्लँड म्हटलेलं आहे. ओके, तर रिनल ग्लँडच्या वरती आपल्याला अगेन एक स्ट्रक्चर दिसून येतोय. ओके, हा कोणता स्ट्रक्चर आहे, याला आपण सुप्रा रिनल ग्लँड म्हणणार. बघा, रिनल ग्लँडच्या वरती आहे म्हणून याला आपण काय म्हणत असतो, सुप्रा रिनल ग्लँड म्हणत असतो. ओके, जर खाली जर लोकेटेड असता तर याला आपण इन्फ्रा रिनल म्हटलेलं असतं, परंतु हा लोकेटेड कुठे आहे, वरती लोकेटेड आहे म्हणून याला आपण काय म्हटलेलं आहे, सुप्रा रिनल ग्लँड. तर हे सुप्रा रिनल ग्लँड म्हणजे कोणती ग्लँड आहे मित्रांनो, ही आहे ॲड्रेनल ग्लँड. ओके, कोणती ग्लँड आहे, ॲड्रेनल ग्लँड आहे. ओके, क्लिअर आहे. तर या ॲड्रेनल ग्लँडचा जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन जर घेतला, ओके, या ॲड्रेनल ग्लँडचा जर आपण ट्रान्सवर्स सेक्शन जर घेतला तर यामध्ये आपल्याला दोन पोर्शन दिसतात. ओके, तर कोणते दोन पोर्शन दिसतात ते तर आपण समजून घेणार आहोत. तर जसं तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की जो सुप्रारिनल ग्लँड आहे त्यालाच आपण ॲड्रेनल ग्लँड म्हणतो किंवा याला आपण लाईफ सेव्हिंग ग्लँड सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, लाईफ सेव्हिंग ग्लँड म्हणू शकतो. का बरं लाईफ सेव्हिंग ग्लँड म्हणत आहे, समजा जर ह्या दोन्ही जर ग्लँड प्रेझेंट नसणार, बॉडीमध्ये जर प्रेझेंट नसणार तर माणसाची डेथ जी आहे ते 3 ते 15 दिवसामध्ये कन्फर्म डेट होतेच. ओके, तो म्हणजे कंपल्सरी डेथ होणारच, 3 ते 15 दिवसामध्ये डेथ होणारच. ओके, म्हणून याला आपण काय म्हणत असतो, लाईफ सेव्हिंग ग्लँड किंवा सुप्रारिनल ग्लँड किंवा मग ॲड्रेनल ग्लँड सुद्धा म्हणत असतो. ओके, तर याचा ज्यावेळेस आपण ट्रान्सफर सेक्शन घेतलं तर यामध्ये आपल्याला किती पोर्शन दिसतात, 2 पोर्शन दिसतात. आता कोणते 2 पोर्शन दिसतात ते सुद्धा आपण ॲनाटॉमिकली समजून घेऊयात. ओके, तर बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस ट्रान्सफर सेक्शन घेतलेला आहे तर 2 पोर्शन, हा जो बघा ही जी दिसत आहे तुम्हाला आउटर कवरिंग दिसत आहे तर याला आपण काय म्हणणार, कॅप्सूल म्हणणार. ओके, याला आपण काय म्हणून घेणार, कॅप्सूल म्हणणार. त्यानंतर बघा हा एवढा एक पोर्शन दिसतोय, बरोबर, एवढा जो पोर्शन दिसतोय याला आपण ॲड्रेनल कॉर्टेक्स म्हणतो. ओके, काय म्हणतो, ॲड्रेनल कॉर्टेक्स. आणि आतमधला जो पोर्शन दिसतोय तर याला आपण काय म्हणणार, ॲड्रेनल मेड्युला म्हणणार. ओके, काय म्हणणार, ॲड्रेनल मेड्युला. ओके, क्लिअर आहे. तर बघा आता जर ॲड्रेनल मेडुलाचा जर स्ट्रक्चर बघितला, ओव्हरऑल जर स्ट्रक्चर बघितला तर बघा या ठिकाणी ॲड्रेनल मेडुला दिसतोय. ओके, ही काय दिसतंय मित्रांनो, वरची आपल्याला कॅप्सूल दिसतंय. ओके, आणि जर का ॲड्रेनल कॉर्टेक्सला जर तुम्ही ऑब्झर्व केला तर अगेन याच्यामध्ये तुम्हाला 3 लेयर्स दिसणार. ओके, किती लेयर्स दिसणार, 3 लेयर्स. कोणते कोणते, हे बघा, ही पहिली लेयर, ही दुसरी लेयर दिसतोय आणि इथे एक तिसरी लेयर दिसतोय. तर ही जी पहिली लेयर आहे मित्रांनो तर याला आपण झोना ग्लोमेरुलोसा म्हणतो. ओके, काय म्हणतो, झोना ग्लोमेरुलोसा. ओके, काय म्हणणार, झोना ग्लोमेरुलोसा. जी सेकंड लेयर आहे त्याला आपण झोना फॅसिक्युलोटा म्हणतो. ओके, काय म्हणतो, झोना फॅसिक्युलोटा. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर थर्ड जी लेयर आहे त्याला आपण झोना रेटिक्युलॅरिस म्हणून घेणार. काय म्हणणार, झोना रेटिक्युलॅरिस. ओके, तर आता हे झोना ग्लोमेरुलोसा किंवा झोना रेटिक्युलॅरिस किंवा हे बाकीचे काही लेयर्स आहेत तर मग यांचा इम्पॉर्टन्स काय, तर बघा हे जो झोना ग्लोमेरुलोसा असतो ना मित्रांनो तर हा मिनरलो कॉर्टिकॉइड सिक्रेट करायचं काम करतो. काय करतो, मिनरेलो कॉर्टिकॉइड्स. फॉर एक्झाम्पल अल्डेस्टेरॉन. ओके, अल्डेस्टेरॉनला हा काय करेल, सिक्रेट करेल. त्यानंतर झोना फॅसिक्युलोटाला जर आपण ऑब्झर्व केला तर यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होतात. काय होतात, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. ओके, तर फॉर एक्झाम्पल कोणता ग्लुकोकॉर्टिकॉइड सिक्रेट होणार, कॉर्टिसोल नावाचा जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट होईल. त्यानंतर आहे झोना रेटिक्युलॅरिस. ओके, तर झोना रेटिक्युलॅरिसला जर आपण ऑब्झर्व केला मित्रांनो तर याच्यामधून सेक्स हॉर्मोन्स सिक्रेट्स होतात. ओके, सेक्स हॉर्मोनमध्ये पर्टिक्युलरली कोणता होणार, अँड्रोजन नावाचा जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट होत असतो. तर जसा यामध्ये आपल्याला ॲड्रेनल कॉर्टेक्समध्ये 3 लेयर बघायला भेटले. जसं मित्रांनो या 3 लेयरमधून वेगवेगळ्या टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होत होते तर त्याचप्रमाणे मेडुलामधून सुद्धा 2 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होतात. ओके, तर बघा मित्रांनो जसा हा ॲड्रेनल पोर्शन जो आहे तर हा जवळपास आपल्याला किती पर्सेंट दिसतोय, 80% पोर्शन जो आहे, जो ग्लँडचा जो 80% पोर्शन कशापासून बनलेला असतो, ॲड्रेनल कॉर्टेक्स, आणि ॲड्रेनल मेडुलापासून रिमेनिंग 20% पोर्शन बनलेला असतो. ओके, तर जसं यामध्ये आपण कसं काय समजून घेतलेलं होतं की ॲड्रेनल कॉर्टेक्समधून 3 टाईपचे लेयर्स असतात आणि 3 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट होतात. त्याचप्रमाणे ॲड्रेनल मेडुलाला जर आपण ऑब्झर्व केला मित्रांनो तर यामध्ये सेल्स प्रेझेंट असतात तर त्याला आपण क्रोमॅफिन सेल्स म्हणतो. ओके, कोणत्या सेल्स म्हणतो, क्रोमॅफिन सेल्स म्हणतो किंवा या क्रोमॅफिन सेल्सलाच आपण फिओक्रोम सेल्स सुद्धा म्हणू शकतो.
काय म्हणू शकतो, एकतर क्रोमॅफिन सेल्स म्हणू शकतो किंवा मग फिओक्रोम सेल्स सुद्धा म्हणू शकतो. तर आता ह्या सेल्सचा काम काय आहे मित्रांनो नेमका, तर ह्या ज्या सेल्स असतात हे 3 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट करतात. किती टाईपचे हॉर्मोन सिक्रेट करतात, 3 टाईपचे हॉर्मोन सिक्रेट करतात. ओके, तर त्यापैकी आता जसे ह्या क्रोमॅफिन सेल्स आहेत तर त्यापैकी आपण जर 20% जर ज्या सेल्स असतात त्या नॉर ॲड्रेनालिन सिक्रेट करायचं काम करतात. ओके, काय सिक्रेट करतात, नॉर ॲड्रेनालिन. ओके, क्लिअर आहे. आणि रिमेनिंग 80% सेल्स ज्या असतात ह्या काय करतात, ॲड्रेनालिन सिक्रेट करण्याचं काम करत असतात. ओके, क्लिअर आहे. तर आता अल्टिमेटली आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेला होता की इपिनेफ्रिन अँड नॉन इपिनेफ्रिन आर हॉर्मोन्स सिक्रेटेड बाय, तर कुठून सिक्रेट होतात, आत्ता जस्ट सांगितलेलं आहे मित्रांनो, ह्या फिओक्रोम सेल्समधून होणार. फिओक्रोम सेल्स कुठे लोकेटेड असतात, ॲड्रेनल मेडुलामध्ये लोकेटेड असतात. तर ऑप्शन बघूयात, ॲड्रेनल कॉर्टेक्स होणार का, नाही होणार, ॲड्रेनल मेडुला. तर बघा या ठिकाणी आपल्याला आपला आन्सर दिसून येतं की जे इपिनेफ्रिन आहे आणि नॉर इपिनेफ्रिन आहे ते कुठून सिक्रेट होतो, ॲड्रेनल मेडुलामधून सिक्रेट होतो. तर या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, ऑप्शन बी असेल. ओके, जर या ठिकाणी आपण ऑप्शन सी ला कम्पेअर केला मित्रांनो तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, डेल्टा सेल्स ऑफ आयलेट लँगरहॅन्स. तर बघा हे जे डेल्टा सेल्स जे असतात ना मित्रांनो ह्या सोमॅटोस्टॅटिन हॉर्मोनला सिक्रेट करायचं काम करतात. ओके, तर हे आयलेट ऑफ लँगरहॅन्स कुठे लोकेटेड असतात ते सुद्धा समजून घेऊया. तर बघा हा डिओडेनम पोर्शन आहे. ओके, त्यानंतर काय असतात, हे पॅनक्रियाज असतात. ओके, तर ह्या पॅनक्रियाजमध्ये आपण जर पार्ट जर बघितलं तर याला हेड पार्ट म्हणतो, याला आपण बॉडी पार्ट म्हणतो आणि याला आपण टेल पार्ट म्हणतो. ओके, तर या टेल पार्टमध्ये काय लोकेटेड असतात मित्रांनो, आयलेट ऑफ लँगरहॅन्स लोकेटेड असतात. ओके, तर आता ह्या आयलेट ऑफ लँगरहॅन्सचं काम काय आहे मित्रांनो, हे जे आयलेट ऑफ लँगरहॅन्स असतात तर हे बेसिकली याच्यामध्ये 5 टाईपच्या सेल्स प्रेझेंट असतात. ओके, किती टाईपच्या सेल्स प्रेझेंट असणार, 5 टाईपच्या सेल्स प्रेझेंट असणार. एक तर याच्यामध्ये अल्फा सेल प्रेझेंट असते. अल्फा सेल्स ज्या असतात ह्या ग्लुकॅगॉन सिक्रेट करतात. ओके, काय सिक्रेट करणार, ग्लुकॅगॉन. त्यानंतर असतात मित्रांनो बीटा सेल्स. तर बीटा सेल्स ज्या असतात ह्या इन्सुलिन सिक्रेट करण्याचं काम करतात. ओके, तर हा ग्लुकॅगॉन काय करेल, ब्लड शुगर इन्क्रीज करण्याचं काम करेल. ओके, ब्लड शुगरला काय करेल, इन्क्रीज करण्याचं काम करेल. परंतु इन्सुलिन जो असतो तो ब्लड शुगरला डिक्रीज करण्याचं काम करतो. ओके, त्यानंतर असतात मित्रांनो पीपी सेल्स. ओके, पीपी सेल्स किंवा त्यालाच आपण गामा सेल्स सुद्धा म्हणू शकतो. तर याला आपण पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड सेल म्हणतात. ॲक्च्युली हे पीपी सेल म्हणजेच काय होतात, पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड, जे पॅनक्रियाटिक पॉलिपेप्टाइड सिक्रेट करण्याचं काम करतात. ओके, क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो अजून एक असतात डेल्टा सेल्स. ओके, त्यानंतर कोणते असतात, डेल्टा सेल्स. तर ह्या डेल्टा सेल्स काय करणार, सोमॅटोस्टॅटिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करणार. ओके, काय करणार, सोमॅटोस्टॅटिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करणार. आणि त्याच्यानंतर असतात 5व्या नंबरची इप्सिलॉन सेल. ओके, इप्सिलॉन सेल्स. तर हे इप्सिलॉन सेलचं काम काय आहे, ग्रेलिन नावाचा जो हॉर्मोन आहे तो सिक्रेट करण्याचं काम करतात. ओके, क्लिअर आहे. आणि त्याच्यानंतर आहे पिट्युटरी ग्लँड. तर पिट्युटरी ग्लँडमध्ये एकूण 9 हॉर्मोन सिक्रेट होतात. तर बघा याचा जर ॲनाटॉमिकली बघितलं तर एक असतो समोरचा जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणणार, अँटेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणणार आणि जो बॅक साईडचा जो असेल त्याला पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड म्हणणार. अँटेरियर पिट्युटरी ग्लँडलाच आपण ॲडिनो हायपोफायसिस म्हणतो आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडलाच आपण न्यूरो हायपोफायसिस म्हणत असतो. ओके, तर ॲडिनो हायपोफायसिसमधून टोटल 7 हॉर्मोन सिक्रेट होतात आणि न्यूरो हायपोफायसिसमधून 2 हार्मोन सिक्रेट होतात. कोणते होतात, एकतर याच्यामधून अँटीडायरेटिक हार्मोन सिक्रेट होतो आणि ऑक्सिटोसिन सिक्रेट होतो. आणि अँटेरियरमधून 7 हॉर्मोन कोणते कोणते, एकतर याच्यामध्ये ग्रोथ हार्मोन किंवा थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन किंवा ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन, प्रोलॅक्टिन हॉर्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटिनायझिंग हॉर्मोन, मेलेनोसायटिक स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, असे टोटल 7 हॉर्मोन्स कुठून सिक्रेट होणार, अँटेरियर पोर्शन ऑफ पिट्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होत असतात. ओके, तर क्वेश्चन नंबर 5चा आन्सर काय होता आपला, ॲड्रेनल मेडुला होता. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, वातावरणात नायट्रोजनची एकूण टक्केवारी किती असते. ओके, तर वातावरणाला जर आपण ऑब्झर्व केला तर यामध्ये नायट्रोजनची टक्केवारी किती असते असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेलं आहे. ओके, तर 100% जी एअर आहे. ओके, आपण काय कन्सिडर करणार, 100% एअर कन्सिडर करणार. तर याच्यामध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत ते कोणते कोणते आहेत, एकतर याच्यामध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो, ऑक्सिजन प्रेझेंट असतो. ओके, ॲरोगॉन प्रेझेंट असतो. ओके, काय प्रेझेंट असतो, ॲरोगॉन प्रेझेंट असतो आणि CO2 आणि काही अदर गॅसेस प्रेझेंट असतात. ओके, काय प्रेझेंट असतात, CO2 अँड अदर गॅसेस. ठीक आहे, नायट्रोजन किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो, हा जवळपास 78.09% प्रेझेंट असतो. त्यानंतर जर आपण ऑक्सिजन जर कम्पेअर केला तर हा किती असतो, 20.95% प्रेझेंट असतो. ॲरोगॉन जो असतो तो जवळपास
0.93% असतो. ओके, आणि अदर जर बघितला CO2 आणि अदर तर हे जवळपास 0.04% इतके असतात. याला जर आपण राऊंड ऑफ केला तर हे किती होणार 78% होणार. O2ला जर आपण राऊंड ऑफ केलं तर हे किती होणार 21% होणार. आणि ॲरागॉनला जर आपण ऑब्झर्व केलं तर याला किती होतं हे जवळपास 1% होतात. ओके, क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे नायट्रोजनबद्दल विचारण्यात आलेलं आहे. तर नायट्रोजनमध्ये किती पर्सेंट म्हटलेलं आहे 78% म्हटलेलं आहे. तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए 63, ऑप्शन बी 71, ऑप्शन बी ऑप्शन सी 78. तर बघा याचा आन्सर काय असेल ऑप्शन सी 78% असेल. ओके, क्लिअर आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 IUCD मीन्स. तर आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेलं आहे IUCD. ओके, तर IUCDचा बेसिकली फुल फॉर्म विचारण्यात आलेला आहे. ओके, तर IUCD काय असतात मित्रांनो इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस असतात. ओके, म्हणजेच कॉन्ट्रासेप्शनसाठी युटेरसमध्ये जे डिव्हाइसेस आपण टाकणार त्यालाच आपण काय म्हणणार इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. ओके, तर आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए इंट्रा अंबिलिकल नाही, आपण काय म्हटलेलं होतं इंट्रायुटेराइन म्हटलेला होता बरोबर इंट्रायुटेराइन, तर हा होणार नाही. ऑप्शन बी इंट्रायुटेराइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस. ओके, तर याचा आन्सर काय असेल ऑप्शन बी असेल. ओके, तर बघा आता हे जे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस जे असतात ना मित्रांनो हे 3 टाईपचे असतात. ओके, किती टाईपचे असतात 3 टाईपचे असतात. जनरेशन वाईज याला काय करण्यात आलेलं आहे डिवाइड करण्यात आलेलं आहे. IUD म्हणून घेऊयात. तर यामध्ये किती जनरेशन्स आहेत 3 जनरेशनच्या IUDs आहेत. फर्स्ट जनरेशनमध्ये ज्या IUDs यूज होत होत्या त्याला आपण कोणत्या IUDs म्हणणार नॉन मेडिकेटेड IUDs म्हणणार. ओके, कोणत्या IUD म्हणणार नॉन मेडिकेटेड IUD किंवा यालाच आपण इनर्ट IUD सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो इनर्ट IUD सुद्धा म्हणू शकतो. बेसिकली ह्या कशापासून तयार झालेल्या असतात मेडअप ऑफ पॉलिमर्स. कशापासून तयार झालेल्या आहेत पॉलिमर्स पासून तयार झालेल्या असतात. फॉर एक्झाम्पल जे डबल एस शेप डिव्हाइस असतो. ओके, डबल एस शेप्ड डिव्हाइस म्हणजेच त्याला आपण लिपेज लूप म्हणतो. ओके, कोणता लूप म्हणतो लिपेज लूप. तर हा कशाचा प्रकार आहे फर्स्ट जनरेशन IUDचा प्रकार आहे. ओके, याला आपण काय म्हणणार जनरेशन वाईज डिवाइड केलेला आहे तर फर्स्ट जनरेशन IUD म्हणून घेणार. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर अगेन आपण जर बघितलं तर सेकंड जनरेशनच्या IUDs असतात. एक सेकंड सेकंड जनरेशन IUDs असतात. तर सेकंड जनरेशन IUDs असतात ह्या ज्या जशा नॉन मेडिकेटेड होत्या मित्रांनो तर ह्या कशा असणार मेडिकेटेड असणार का नाही ह्या कॉपरने कोटेड केलेल्या असणार कोटेड बाय कॉपर. ओके, कोटेड एक सेकंड कोटेड बाय कॉपर. ओके, कॉपर मेटल जो आहे तर यामधून याच्याने काय केलेलं असतात कोटिंग केलेलं असतात म्हणून याला आपण काय म्हणतो कॉपर टी असा टर्म यूज करतो. यासाठी कोणता टर्म यूज करणार कॉपर टी असा टर्म यूज करत असतो. तर बेसिकली हे जे कोटेड कॉपर टी असतात तर ह्या बेसिकली जी स्पर्म मोटिलिटी असते त्याला अफेक्ट करत असते आणि कॅपिटेशन आणि सर्वायवलला सुद्धा अफेक्ट करून कन्सेप्शन होऊ देत नाही. ओके, क्लिअर आहे. तर आपण जर सेकंड जनरेशन जर बघितलं तर मित्रांनो यामध्ये आपल्याला दोन टाईपच्या कॉपर्टीज बघायला भेटतात. ओके, तर यामध्ये एक अर्लियर ज्या कॉपर्टीज यूज करत होतो आणि एक आता न्यूअर म्हणजे आताच्या ड्युरेशनमध्ये ज्या कॉपर्टीज यूज करतो. ओके, तर अर्लियरमध्ये आपण कॉपर 7 ओके कोणत्या कॉपर 7 किंवा कॉपर 200चा वगैरे यूज करत होता. ओके, तर हा 200 किंवा 7 वगैरे काय आहे मित्रांनो बेसिक स्क्वेअर मिलीमीटरचा तो एरिया असतो. ओके, काय असतो म्हणजे कॉपर 200 म्हणजे काय आहे 200 स्क्वेअर मिलीमीटर सरफेस एरिया होणार. ओके, तर बघा हा सुद्धा टर्म लक्षात ठेवा की हा 200 म्हणजे काय होते की 7 म्हणजे काय होते तर हा स्क्वेअर मिलीमीटरचा सरफेस एरिया आहे. ओके, आणि ह्या अर्लियर ज्या यूज करत होतो आपण कॉपर 7 किंवा कॉपर 200 तर याची जी ड्युरेशन होता हा किती वर्षापर्यंत यूज करता येत होता 4 वर्षापर्यंत. एकदा इन्सर्ट केली तर 4 वर्ष त्याला यूज करता येते. ओके, आणि आताच्या जमान्यात म्हणजे न्यूअरवाल्या ज्या यूज करत आहोत तर यामध्ये कॉपर टी 200C आहे 220C आहे. एक सेकंड कॉपर टी 220C आहे किंवा कॉपर टी 380A आहे. ओके, क्लिअर आहे. किंवा कॉपर टी 380AG सुद्धा आहे. ओके, तर ह्या अशा टाईपच्या आत्ताच्या जमान्यामध्ये यूज करतो. ओके, तर बघा याच्यामध्ये अजून एक यूज होते मित्रांनो नोवा टी.
ओके, कोणती यूज होते? नोवा टी. तर नोवा टीचा ड्युरेशन जवळपास 5 वर्षाचा असतो. ओके, किती वर्षाचा असेल? 5 वर्षाचा असेल. आणि हे जे 380 किंवा 380 AG आहे, तर याचा जो ड्युरेशन आहे तो किती आहे? 10 वर्षापर्यंत. आणि हा खूपदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 380चा ड्युरेशन किती असतो? किती असतो? 10 वर्षाचा ड्युरेशन असतो. ओके, आणि न्यूअरमध्ये अजून आपण मल्टी लोडचा सुद्धा यूज करतो. कशाचा यूज करतो? मल्टी लोडचा सुद्धा यूज करतो. आता हे मल्टी लोड म्हणजे काय? तर बघ, बेसिकली हे MLCU 250 असं वगैरे याला डिनोट केल्या जाते. ओके, किंवा MLCU 375 असं वगैरे याला काय केलं जाते? डिनोट केल्या जाते. ठीक आहे, तर मल्टीलोड कशाचा आहे? कोणत्या जनरेशनमध्ये येणार? सेकंड जनरेशनमध्ये येणार. ओके, आणि त्यानंतर अजून परत याच्यामध्ये थर्ड जनरेशन सुद्धा येतो. ओके, IUD थर्ड जनरेशन इंट्रायुटेराइन डिव्हाइसेस येतात. तर बेसिकली याच्यामध्ये काय असतात? हॉर्मोन प्रेझेंट असतात. ओके, याला आपण काय म्हणणार? हार्मोनल IUD म्हणून घेणार. तर हॉर्मोनल IUD म्हणजे काय? तर बेसिकली याच्यामध्ये हॉर्मोन प्रेझेंट असतात. तर एक याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन असतो, तर त्याला आपण प्रोजेस्टासर्ट म्हणतो. ओके, काय म्हणतो? प्रोजेस्टासर्ट. ठीक आहे, तर प्रोजेस्टासर्टमध्ये जवळपास 30 mg प्रोजेस्टेरॉन प्रेझेंट असतो. आणि आणि याचा रेट ऑफ रिलीज जर बघितला तर जवळपास 65 मायक्रोग्राम्स डेली. ओके, पर डे किती सिक्रेट करणार हा, किंवा किती रिलीज होणार? जवळपास 65 मायक्रोग्राम रिलीज होणार. ओके, त्यानंतर याच्यामध्ये LNG-20 असते. ओके, LNG-20. ओके, आता LNG-20 म्हणजे काय? यालाच आपण मिरेना म्हणतो. ओके, काय म्हणतो? मिरेना. ओके, तर हा मिरेनाचा काम काय आहे? बेसिकली याच्यामध्ये काय असतो? LNG म्हणजेच काय आहे? काय आहे मित्रांनो? लिव्होनॉर्जेस्ट्रॉल आहे. ओके, लिव्होनॉर्जेस्ट्रॉल प्रेझेंट असतो. आता किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल? जवळपास हा 58 mg लिव्होनॉर्जेस्ट्रॉल याच्यामध्ये प्रेझेंट असतो. ओके, आणि डेली किती सिक्रेट होणार किंवा एक्सक्रीट होणार? जवळपास 20 मायक्रोग्राम पर डे सिक्रेट होत असतो किंवा रिलीज होत असतो असं म्हणून घेऊयात. ओके, आणि याचा जर इफिशियन्सी जर बघितली तर जवळपास 10 वर्ष इफेक्टिव्ह असते. ओके, क्लिअर आहे? तर अजून याच्यामध्ये आपल्याला IUD वरती असा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की IUD केव्हा इन्सर्ट केल्या जाते, म्हणजे जो प्रॉपर ड्युरेशन जो आहे तो कोणता असेल? तर एकतर आपण ड्युरिंग मेन्स्ट्रुएशन करणार, ज्यावेळेस लेडीची मेन्स्ट्रुअल सायकल सुरू आहे त्यावेळेस करणार, किंवा विदिन 10 डेजमध्ये. ओके, विदिन 10 डेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, म्हणजे जो पहिला दिवस, चला आपण मेन्स्ट्रुअल सायकलचा फर्स्ट डे कन्सिडर करतो, तर ह्या पहिल्या 10 दिवसामध्ये आपण याला इन्सर्ट करू शकतो. ओके, क्लिअर आहे? किंवा जर पोस्ट पार्टम पिरियडमध्ये जर विचारलं, ओके, म्हणजे जर एखाद्या लेडीची जर डिलेवरी जर झाली, तर फर्स्ट वीक आफ्टर डिलेवरी आपण करू शकतो. फर्स्ट वीक आफ्टर डिलेवरी याला इन्सर्ट करू शकतो, किंवा विदिन 6 वीक, म्हणजे जो प्युरपेरियल पिरियड आहे, तर त्या प्युरपेरियल पिरियडच्या 6 वीकचा प्युरपेरियल पिरियड असतो, तर त्या 6 वीकच्या आतमध्येच आपल्याला ते काय करायचं असतं? इन्सर्ट करायचं असतं. ओके, क्लिअर आहे? तर यामध्ये अजून एक कॉमन क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो मित्रांनो की मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन काय आहे? IUDचा मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन काय आहे? तर मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन जो आहे मित्रांनो हा ब्लीडिंग आहे. ओके, काय आहे? ब्लीडिंग आहे. ओके, क्लिअर आहे? तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. ओके, तर यामध्ये आपण क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चन 7चा आन्सर काय होता? ऑप्शन बी होता. ओके, त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय विचारलेलं आहे? चूज द राईट मिनिंग of the given proverb from the options given below. ओके, गुड थिंग्स कम टू दोज हू वेट. ओके, तर बघा हा जो गुड थिंग्स कम टू दोज हू वेट हा जो सेंटेन्स आहे, तर याचा क्लोजेस्ट मिनिंग किंवा याचा राईट मिनिंग काय आहे असं आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारण्यात आलेला आहे. ओके, तर आपण जर हा गुड थिंग्स कम टू दोज हू वेट असं याचा जर आपण मराठीमध्ये जर अर्थ जर काढलं तर कसं होणार? वाट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी जर आपण वाट बघत असणार तर त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात असं याचा काय होणार? लिटरल मिनिंग होणार. ओके, तर त्यासाठी आपण ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए, बीइंग एबल टू वेट शो द गुड सिविक सेन्स. म्हणजे काय? जर तुम्ही जर वेट केला तर तुमचा गुड सिविक सेन्स दिसून येणार का? म्हणजे गुड सिविक सेन्स म्हणजे काय? सामाजिक जाणीव दिसून येणार का? नाही. यामध्ये तर गुड थिंग्स म्हटलेलं आहे ना, तर नाही, हा आन्सर चुकीचा असेल. त्यानंतर आहे बीइंग गुड हेल्प्स टू इम्प्रूव्ह इन लॉंग रन. बघा, समजा जर तुम्ही चांगले जर असणार तर तुम्हाला म्हणजे समोरच्या काळासाठी इम्प्रूव्ह होण्यात मदत होते का असं म्हटलेलं आहे. चांगले असल्याने तुम्हाला दीर्घकाळात सुधारणा होण्यास मदत होते का असं म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर काय म्हटलेलं आहे? इफ यू आर पेशंट अँड एबल टू वेट कामली यू विल गेट व्हॉट यू वॉन्ट. बघा, यामध्ये आपल्याला अर्थ दिसून येत आहे. समजून घ्या, तुम्ही
कामली म्हणजे शांतपणे जर एखाद्या गोष्टीचा वाट जर बघितली तर तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे आहे तेच भेटणार, म्हणजे चांगलं जे काही तुम्ही डिझर्व करत होता किंवा डिझायर करत होते ते तुम्हाला भेटणार. तर याचा आपल्याला जवळपास क्लोजेस्ट मिनिंग भेटतोय. ओके, तर क्वेश्चन नंबर 8चा आन्सर काय होणार? ऑप्शन सी होणार. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हटलेलं आहे? जल्लीकट्टू कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा, जल्लीकट्टू नावाचा जो सण आहे तो कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी तामिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी कर्नाटक. तर बघा मित्रांनो, जसा आपल्या महाराष्ट्रामध्ये शंकरपट भरतो. ओके, काय होतो? शंकरपट भरतो. हा शंकरपट काय आहे? बेसिकली यामध्ये बैलाची शर्यत लावल्या जाते. बरोबर, बैलांची काय असते? शर्यत असते. ठीक आहे, तर याला आपण काय म्हणत असतो? शंकरपट म्हणत असतो. त्याचप्रमाणे तामिळनाडू या राज्यामध्ये बैलाचा एक खेळ खेळला जातो, ज्यामध्ये बैलाचा जो वरचा खोंड असतो, ओके, वरचा जो खोंड असतो किंवा बैलाचे जे शिंग असतात त्याला पकडून बैलाला काबूत करण्याचा प्रयत्न केला जाते. ओके, आणि अशा प्रकारचा जो खेळ असतो त्यालाच आपण काय म्हणतो? जल्लीकट्टू म्हणतो. ओके, त्यालाच आपण काय म्हणणार? जल्लीकट्टू. ओके, तर मग हा कोणत्या राज्यामध्ये खेळला जातो? तामिळनाडू या राज्यामध्ये खेळला जातो. आणि कोणत्या ड्युरेशनमध्ये खेळला जातो? पोंगल नावाचा जो सण आहे, ओके, पोंगल सण जो आहे तर त्या ड्युरेशनमध्ये जल्लीकट्टू हा खेळ खेळला जातो. आता पोंगलला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? जे मकर संक्रांत असते आपल्याकडे, मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणणार? मकर संक्रांत किंवा भोगी सुद्धा म्हणतो याला आपण. बरोबर, तर भोगी किंवा मकर संक्रांतीचा जो सण असतो त्यालाच तामिळनाडूमध्ये पोंगल सण म्हटले जाते. आणि पोंगल सणाच्या वेळेस बैलाचे शिंग किंवा बैलाचा जो वरचा खोंड असतो, पाठीवरचा असा जो उंचवट भाग असतो, तर त्याला पकडून बैलाला काबूत करण्याचा प्रयत्न केला जातो. तर त्या खेळाला जल्लीकट्टू असं म्हटलं जाते. ओके, तर ह्या क्वेश्चन नंबर 9चा आन्सर काय असेल? ऑप्शन बी तामिळनाडू. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. रिलीज ऑफ अल्कलाइन सोल्युशन कंटेनिंग बायकार्बोनेट फ्रॉम द बोथ लिव्हर अँड पॅनक्रियाज इज ट्रिगर्ड बाय द हॉर्मोन. ओके, तर बघा आपल्याला क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे की अशा टाईपचा एक हॉर्मोन आहे की काय करत आहे? लिव्हर आणि पॅनक्रियाजमधून अल्कलाइन सोल्युशनला ट्रिगर करण्याचं काम करतात. ट्रिगर म्हणजे काय? उत्तेजित करणे किंवा ॲक्टिवेट करणे किंवा स्टिम्युलेट करणे. ओके, तर कोण स्टिम्युलेट करेल? तर बघा यामध्ये आपल्याला जर समजून घ्यायचं जर झालं तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला आधी ऑप्शन बघून घ्यावं लागेल. तर बघा ऑप्शन वाईज जर बघितलं तर इन्सुलिन म्हटलेलं आहे. जसं मी आधीच सांगितलेलं होतं मित्रांनो, इन्सुलिन काय करतो? ब्लड शुगरला डिक्रीज करण्याचं काम करतो. परंतु यामध्ये काय म्हटलेलं आहे? अल्कलाइन सोल्युशन म्हटलेलं आहे. तर हा तर आन्सर होणार नाही. बरोबर, त्यानंतर आहे मित्रांनो गॅस्ट्रिन. गॅस्ट्रिन काय करतो? गॅस्ट्रिन जे असतात मित्रांनो, ह्या जी सेल्स असतात. कुठे लोकेटेड असतात ह्या जी सेल्स? ह्या लोकेटेड असतात स्टमकच्या लाइनिंगमध्ये. कुठे लोकेटेड असणार? स्टमकच्या लाइनिंगमध्ये जी सेल लोकेटेड असतात. तर हे काय करतात? गॅस्ट्रिन नावाचा हॉर्मोन सिक्रेट करतात. आणि हा गॅस्ट्रिनचा फंक्शन काय मित्रांनो? HCl सिक्रेट करण्याचं काम करतो. काय करतो? HCl सिक्रेट करण्याचं काम करतो. जी सेल काय करणार? गॅस्ट्रिन सिक्रेट करणार. आणि गॅस्ट्रिनचा काम काय आहे? HCl म्हणजे जो हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे त्याला सिक्रेट करण्याचं काम करतो. परंतु याला आपल्याला काय म्हटलेलं आहे? हायड्रोक्लोरिक ॲसिड काय? ॲसिडिक फॉर्ममध्ये आहे ना, तर हा तर आन्सर होणार नाही, कारण की आपल्याला अल्कलाइन सोल्युशन म्हटलेलं आहे. तर हा सुद्धा आपला आन्सर होणार नाही. त्याच्यानंतर आहे मित्रांनो सिक्रेटिन. तर सिक्रेटिनबद्दल थोडक्यात बघून घेऊया. त्यापूर्वी आपण रेनिन बघून घेऊया. तर रेनिन जो आहे हा किडनीज, आत्ताच मी जस्ट तुम्हाला किडनी जेव्हा सांगितलं होतं की सुप्रारिनल ग्लँड आणि किडनीबद्दल सांगितलं होतं, त्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो की रेनिन कुठून सिक्रेट होतो? किडनीजमधून सिक्रेट होतो असं सांगितलेलं आहे. करेक्ट, तर किडनीजमधून हा सिक्रेट होतो. तर मग याचं काम काय आहे की आपल्या बॉडीमध्ये जो फ्लूइड बॅलन्स आहे, ओके, फ्लूइड बॅलन्स आणि आपल्या बॉडीमधला जो BP आहे, ब्लड प्रेशर आहे, तर हा दोन्ही मेंटेन करण्याचं काम करतो. कोण मेंटेन करण्याचं काम करेल? रेनिन काम करेल. ओके, तर बघा याचा आपल्या अल्कलाइन सोल्युशन सोबत काहीही रिलेशन दिसत नाही. तर मग याचा आन्सर काय असेल? ऑप्शन सी सिक्रेटिन असेल. ओके, तर आता ह्या सिक्रेटिन बद्दल सुद्धा आपण थोडक्यात माहिती करून घेऊया. तर त्यापूर्वी आता जसं बघा मित्रांनो, आपण बघाशी जो IUD वाला जो चॅप्टर क्वेश्चन बघितला होता, तर लिपेज लूज याला SS लूप सुद्धा म्हटलं जाते. हे कॉपर T220C आहे. किंवा याच्यामध्ये वेगवेगळ्या जसं मल्टीलोड सांगितलं, लिव्हिनॉर्जेस्ट्रल LNG सांगितलेलं होतं तुम्हाला, किंवा हे कॉपर T300 याचा जो लॉंगेस्ट ड्युरेशन असतो, किती ड्युरेशन आहे? 10 वर्षाचा ड्युरेशन आहे. तर परत आपला जो क्वेश्चन होता आता कोणता? क्वेश्चन नंबर 10 म्हणजे अल्कलाइन सोल्युशन. त्यामध्ये आपल्याला सिक्रेटिनबद्दल थोडक्यात माहिती करून घ्यायचा होता. ओके, तर बघा हा जो सिक्रेटिन असतो ना मित्रांनो, हा सिक्रेटिन प्रो सिक्रेटिन फॉर्ममध्ये असतो. कोणत्या फॉर्ममध्ये असतो?
प्रोसिक्रेटिन फॉर्ममध्ये असतो. परंतु हा सिक्रेट कुठून होतो? सिक्रेट कुठून होणार? जो आपले जे स्मॉल इंटेस्टाईन आहेत, ओके, तर स्मॉल इंटेस्टाईनमध्ये पार्ट किती असतात? 3 पार्ट असतात. ओके, कोणता असतो? एक तर डिओडिनम, जेजुनम, इलियम. ओके, तर इलियमचा जो इलियम जो असतो हा शेवटचा पार्ट असतो आणि स्टार्टिंगचा पार्ट कोणता आहे? डिओडिनम आहे. तर या डिओडिनममध्ये एस सेल लोकेटेड असतात. कोणत्या सेल्स लोकेटेड असतात? एस सेल्स लोकेटेड असतात. तर ह्या एस सेल्स काय करणार? सिक्रेटिनला प्रोसिक्रेशन फॉर्ममध्ये सिक्रेट करणार. ओके, आलं लक्षात? डिओडिनममध्ये एस सेल प्रेझेंट आहेत, तर या एस सेल्स काय करणार? प्रोसिक्रेटिनला सिक्रेट करणार. ओके, तर हा प्रोसिक्रेटिन जेव्हा ॲसिडिक काईमच्या याच्यामध्ये येतो, कॉन्टॅक्टमध्ये येतो, ॲसिडिक काईमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आता हा काईम म्हणजे काय मित्रांनो? तर जेव्हा आपण फूड कन्झ्युम करतो, जेव्हा तोंडामध्ये फूड असेल तर त्याला आपण बोलस म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार? बोलस. ज्यावेळेस गॅस्ट्रिक कॅव्हिटीमध्ये म्हणजे स्टमकमध्ये फूड जाणार तर त्याला याच्यामध्ये व्हेरियस टाईपचे हॉर्मोन्स आणि जे गॅस्ट्रिक सिक्रेशन्स आहेत मिक्स होतात आणि याला आपण काय म्हणत असतो? काईम म्हणत असतो. आणि हा काईम मग कुठे जाणार? काईम जाणार इंटेस्टाईनमध्ये. आणि जेव्हा इंटेस्टाईनमध्ये काईम जातो, हा काईम कुठून पास होणार मित्रांनो? ऑब्व्हियसली डिओडिनममधून पास होणार. कुठे जाणार? इंटेस्टाईनमध्ये जाणार. करेक्ट? तर हा पास कुठे होत आहे? डिओडिनममधून पास होत आहे. परंतु बघा, मी काय म्हटलेलं होतं की ज्यावेळेस गॅस्ट्रिक ॲसिडचा सुद्धा या ठिकाणी सिक्रेशन होणार, म्हणजे याच्यामध्ये काय होणार? HCl मिक्स होणार. जो फूड कंटेंट आहे तो कसा होणार? HCl मिक्स होणार. म्हणजेच हा काय होणार? ॲसिडिक काईम होणार. ओके, काय होणार? ॲसिडिक काईम. तर बघा, हा जो ॲसिडिक काईमच्या ॲसिडिक काईमच्या कॉन्टॅक्टमध्ये ज्यावेळेस प्रोसिक्रेटिन येतो तर याचा कन्व्हर्शन कशामध्ये होतो? सिक्रेटिनमध्ये कन्व्हर्शन होतो. ओके, याचा कन्व्हर्शन कशामध्ये होतो? सिक्रेटिनमध्ये कन्व्हर्शन होतं. तर बघा, आता हा सिक्रेटिन काय करेल की हा जो ॲसिडिक काईम आहे म्हणजे याच्यामध्ये भरपूर प्रमाणात HCl प्रेझेंट आहे. तर HCl प्रेझेंट असल्यामुळे काय होणार की जो फूड आहे तो प्रॉपरली डायजेस्ट होणार नाही किंवा आपल्याला व्हेरियस टाईपचे कॉजेस करणार. ओके, तर याला प्रिव्हेंट करण्याकरिता सिक्रेटिन जो असतो ना, तर हा सिक्रेटिन काय करेल की पॅनक्रियाज आहेत आपल्या बॉडीमध्ये, ज्या पॅनक्रिया आहेत ते या पॅनक्रियाला स्टिम्युलेट करणार. कशाकरिता? टू सिक्रेट द पॅनक्रियाटिक ज्यूस. ओके, तर यामधून काय होणार? पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होणार आणि सोबतच लिव्हरला सुद्धा काय करेल? स्टिम्युलेट करेल. कशाकरिता? टू सिक्रेट बाईल सॉल्ट. ओके, बाईल सॉल्ट सिक्रेट करण्यासाठी स्टिम्युलेट करणार आणि सोबतच काय करेल? बायकार्बोनेट्सला स्टिम्युलेट बायकार्बोनेटच्या सिक्रेशनसाठी सुद्धा हा काय करत असतो? स्टिम्युलेट करत असतो. ओके, क्लिअर आहे? तर बेसिकली आपला जो क्वेश्चन होता तर यामध्येच लोकेटेड होता की सिक्रेटिनचा काम काय आहे की जसं पॅनक्रियाजमधून पॅनक्रियाटिक ज्यूस सिक्रेट होतं. तर हे पॅनक्रियाटिक ज्यूस हे बायकार्बोनेट नेचरचे असतात. ओके, कोणते नेचरचे असतात? बायकार्बोनेटचे. आणि लिव्हरमधून सुद्धा बायकार्बोनेट हा काय करत आहे? सिक्रेट करत आहे. तर आता आपण आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं होतं की रिलीज ऑफ अल्कलाईन सोल्युशन. आता बघा, बायकार्बोनेट म्हणजेच काय असतो मित्रांनो? अल्कलाईन सोल्युशन असतो containing bicarbonate from both the liver and pancreas is triggered by the hormone. तर कोणता हॉर्मोन कोण ट्रिगर करत आहे? सिक्रेटिन करत आहे. तर क्वेश्चन नंबर 10चा आन्सर काय असेल? ऑप्शन सी असेल. तर बघा मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एकूण 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. अजून यामध्ये टोटल 90 क्वेश्चन्स रिमेनिंग आहेत. तर ते आपण नेक्स्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी आपण व्हिडिओ स्टॉप करूयात मित्रांनो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती इझिली भेटणार. तर मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टसोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.